आणि व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीचा महाराष्ट्राला सर्वात मोठा फायदा होणार आहे, कारण पुणे नाशिक अकोल्याला आता लाभ होणार आहे। नाशिकमध्ये संरक्षण उपकरण देखभाल केंद्र देखील उभारलं जाणार आहे, तर अकोल्यात देखील इग्ला एसचं उत्पादन सुरू होणार आहे। त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांच्या या भारत दौऱ्यावर खास करून महाराष्ट्राला त्याचा मोठा फायदा होणार आहे। पुणे नाशिक त्याचबरोबर अकोल्यात देखील याचा फायदा होणार आहे। नाशिकमध्ये संरक्षण उपकरण देखभाल केंद्र उभारलं जाणार आहे, तर तिकडे अकोल्यात देखील इग्ला एसचं उत्पादन सुरू होणार आहे। आणि पुतीन यांच्या या भारत दौऱ्यासंदर्भात आणि खास करून महाराष्ट्राला काय फायदा या संदर्भात होणार आहे, त्या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल सर, मोठा फायदा पुतीन यांच्या या दौऱ्याचा खास करून महाराष्ट्राला होताना पाहायला मिळतोय, काय काय नेमकं या दौऱ्यातून महाराष्ट्राला मिळतंय? बघा, सुखोई 30 ही जी विमानं आहेत त्याच्यासाठी टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर आणि पुढच्या ॲडव्हान्स अशा सुखोई विमानाच्या उत्पादनासाठी एक मोठा करार आज झाला। ते सगळं उत्पादन हे महाराष्ट्रातल्या नाशिक इथे होणार आहे। आणि माझ्या मते आता जी एक लाईन आपण आता ओपन केलेली आहे, आपलं साधारणपणे भारतातनं 1,00,000 कोटी रुपयाचं निर्यात संरक्षण विषयक निर्यात साहित्याचं जे स्वतःचं धोरण आहे, त्याच्यामध्ये ह्या 3 महत्वाच्या ठिकाणांना महत्व येईल। एक, नाशिकमधनं सुखोई विमानाचं उत्पादन; दुसरं, खांद्यावरून मारायच्या ज्या उखळी क्षेपणास्त्र किंवा तोफा असतात छोट्या, त्या संदर्भामध्ये रशियन कंपनी बरोबर आपला करार झाला आहे। आणि तो करार, त्याचं उत्पादन टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर बरोबर अकोल्यामध्ये त्याचं उत्पादन होणार आहे। म्हणजे एकीकडे उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक आणि दुसरीकडं विदर्भातलं अकोला। आणि तिसरा सगळ्यात मोठा जो फायदा होतो तो पुण्याला। तो कसा? तर तिथे टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर, AI, नवीन R&D करण्याच्या दृष्टीनं रशियन कंपनी बरोबर आपल्या DRDOनं 10 वर्षासाठी करार केलाय। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की DRDOचं मुख्य आस्थापना ही जशी बंगळुरू आणि इतर देशाच्या भागात आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक आस्थापना ह्या पुण्यामध्ये आहेत। आणि त्यामुळे पुढच्या 10 वर्षासाठी रशियन तंत्रज्ञानाचं सहकार्य, संशोधन हे पुण्यामध्ये होणार आहे। आणि म्हणून मी म्हटलं की या सगळ्या कराराचा जसा उत्तर प्रदेशमधल्या काही शहरांना फायदा होतोय, तसाच तो महाराष्ट्रातल्या अकोला, नाशिक आणि पुणे यांना होणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक जो संदेश आज दिला गेला आहे तो हाच आहे की भारतातनं ज्या काही वस्तू आपण पूर्वी रशियातनं घेत होतो, त्या आता हार्डवेअर आपण ज्याला म्हणतो, ते सगळं उत्पादन भारतामध्ये होईल। ह्या 3च शहराचा मी उल्लेख केला, पण पंतप्रधानांच्या झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी 5 ठिकाणी क्लस्टर करण्याची घोषणा केली होती, संरक्षण क्लस्टर। तर आणखी काही 2 क्लस्टर यात होतील आणि आज झालेल्या करारातल्या बऱ्याचशा गोष्टी या नव्या क्लस्टरमध्ये सुद्धा उत्पादित होतील। त्यात कोल्हापूरचा सुद्धा समावेश होईल असं म्हणतात। मात्र राहुल सर, हे झालं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, मात्र पुतीन यांचा हा भारत दौरा विशेष अर्थानं अमेरिकेनं ज्यावेळी भारतावर टॅरिफ लादलेला आहे या संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे। आणि आज दिवसभरामध्ये अनेक महत्त्वाचे करार झालेले आहेत। अमेरिकेचं टॅरिफ आणि पुतीन यांचा हा भारत दौरा, नेमकं कसं पाहायचं या सगळ्याकडे? असं आहे की रुबल्स आणि रुपयामध्ये आपण करार केला होता तो 1971 साली। आज त्या कराराला आपण पुनर्जीवित केलं आणि आपण असं म्हटलं की आपला जो $100 बिलियन आपल्याला व्यापार वाढवायचा आहे, त्याच्यामध्ये 96% व्यापार हा रुबल्स आणि रुपयामध्ये झाला पाहिजे। म्हणजे एका अर्थाने डॉलरचं महत्व हळूहळू कमी करण्याचा जसा चीनचा प्रयत्न आहे, तसा रशियाचाही दिसतो आणि त्याला भारतानं सहमती दाखवली। महत्वाचं म्हणजे तेला संदर्भामध्ये पुन्हा एकदा सुतोवाच केलं गेलं। LNG, LPG दोन्ही गॅस आपण देतोय। पण माझ्या मते आज जर काही झालं असेल तर भारताचं 2.0 हे जे निर्यात धोरण आहे संरक्षण विषयक, त्याला पूर्ण सहकार्य करणं। बघा, ब्रह्मोस उत्पादन करण्यासाठी भारताला परवानगी दिली आहे। आता जवळपास 1000 ब्रह्मोसचं उत्पादन आपण इंडोनेशिया सोडून ज्या 6 देशांना, इराण, सौदी अरेबिया वगैरे त्या देशांना आपण निर्यात करणार आहोत, त्याला पूर्णपणे रशियानं अनुकूलता दाखवली। S-500, S-400, सुखोई 30, सुखोई 57 आणि त्याबरोबरच नवीन शस्त्र परवाना, या सगळ्या संदर्भामध्ये टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर। पूर्वी काय होतं सागर, की आपल्याकडे आपण हार्डवेअर विकत घ्यायचो, त्याच्या अगदी जुजबी सुद्धा दुरुस्ती करायची असतील तर आपल्याला इतर देशावरती, स्पेशली रशियावरती सुद्धा अवलंबून राहायला लागायचं। आज तसं झालेलं नाहीये। आज त्यांनी सगळा टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर जो केला तो केलाच केला। आणि त्याबरोबर 2 ठिकाणचे म्हणजे पहलगाम मधला दहशतवादी हल्ला आणि रशियामध्ये झालेला दहशतवादी हल्ला, दोघांचाही निषेध केला। एका अर्थाने हा फक्त अमेरिकेलाच नाही तर आपल्या शेजारी असलेल्या 2 राष्ट्रांना सुद्धा हा संदेश आहे की भारत आणि रशिया यांचा जो मैत्रभाव 1971 सालापासून आहे, खरं तर तो 65 पासून आहे, पण त्यात करार झाला तो 1971 साली, त्याचा आजचा नवा अध्याय आहे। माझ्या मते भारताच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक बाब आहे की टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर झालेलं आहे, त्याचा येणाऱ्या कित्येक पिढ्यांना आपल्याला फायदा होईल।
नक्कीच राहुल सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळी पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विपक्षीय चर्चा त्यांच्यामध्ये सुरू होती, त्यावेळेस खास करून मोदींनी असा उल्लेख केलेला आहे की भारत तटस्थ नाही तर शांतीच्या मार्गाने आहे आणि संपूर्ण जगानं शांतीचा मार्ग स्वीकारायला हवा. एका अर्थानं युक्रेन संदर्भात जे काही सुरू आहे त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे वक्तव्य किती महत्त्वाचं मानलं जावं? अतिशय महत्वाचं, कारण त्याच्यातलं पुढचं एक वाक्य आहे. पंतप्रधान असं म्हणाले की जेव्हा युक्रेनवरती तुम्ही हल्ला केला त्याच्यानंतर एक मित्र म्हणून तुम्ही आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत. बघा, आपल्या देशांतर्गतपणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण भारतावरती दबाव काय होता, तर एक लोकशाहीवादी राष्ट्र, या राष्ट्रानं पुतीननी दुसऱ्या एका देशावरती केलेल्या आक्रमणाचा निषेध करायला हवा. भारतानं नेमकं ते टाळलेलं आहे. इनफॅक्ट जेव्हा मॉस्कोमध्ये पंतप्रधान होते तेव्हाच पंतप्रधानांनी असं म्हटलं होतं की आता ती वेळ नाहीये की आपण युद्धाच्या काळामध्ये जगू. आज त्याच्याच पुढचं वाक्य आहे की ते असं म्हणाले की आता शांततेच्याच मार्गाने जायला हवं. आणि त्याबरोबर पुढचं जे वाक्य होतं की सध्या दोन देशामध्ये जी द्विपक्षीय पातळीवरती अमेरिकेच्या मदतीने चर्चा सुरू आहे त्याच्यातनं काहीतरी सकारात्मक दिसेल. म्हणजे एकाच वेळेला आपण काय करतो आहोत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो दबाव आहे भारतावरती की तेल तुम्ही घेऊ नका, रशियाचा निषेध करा, ते आपण करत नाही आहोत. आणि दुसरीकडे आपला मुद्दा हा आहे की आम्ही युद्धाचं समर्थन करत नाही आहोत. त्यामुळे युक्रेन किंवा पाश्चात्य राष्ट्र किंवा EU या राष्ट्रांना सुद्धा जे हवं आहे असा जो बॅलन्सिंग ऍक्ट आपण म्हणतो, तो बॅलन्सिंग ऍक्ट करण्याचा आपला प्रयत्न आहे. पण ह्या सगळ्याची पुढची वरकडी मला अशी दिसली की ह्या सगळ्यामध्ये सुद्धा जेवढे काही जागतिक ताणतणावाचे संदर्भ आहेत ते संदर्भ भारत आणि रशियाच्या मैत्रभावामध्ये येत नाहीत. हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं. असं कधी होतं सागर की शेजारचा राष्ट्राध्यक्ष बसलेला आहे आणि तरी सुद्धा आपण म्हणतोय की तुम्ही जे करत आहात ते योग्य नाहीये, अयोग्य असं न म्हणता आपण ते योग्य नाहीये, आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, म्हणजेच शांततेच्या मार्गाने होऊ शकतं. नक्कीच राहुल सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि या पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी ज्या सुरू आहेत त्याचबरोबर जे पुतीन यांचा हा महत्त्वाचा दौरा भारतासाठी किती फायदेशीर ठरेल हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची आणि